आणि यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपासंबंधी मोठी बातमी। 3 वर्षात 22,20,000 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र बहाल करण्यात आली आहेत। महसूल विभागातल्या सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून 22,20,000 प्रमाणपत्र वाटप झाल्याची माहिती आकडेवारी समोर आलेली आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, एकीकडे कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्यावरून मनोज जरांगे आक्रमक झालेत, महसूल मंत्र्यांवर टीका करतायत, पण दुसरीकडे ही आकडेवारी समोर आली आहे। 3 वर्षात 22 लाखाहून अधिक प्रमाणपत्र वितरित झाली आहेत। नक्कीच एकूणच महसूल विभागानं ते पुढे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। मागील 30 वर्षांमध्ये राज्यात ओबीसी साधारणपणे 22,20,000 इतकी निधी गेल्याची माहिती ही महसूल विभागाकडून देण्यात आलेली आहे। जोपासून सुप्रीम शिंदे समिती स्थापन झाली आहे तेव्हापासून मागील 3 वर्षात ही आकडेवारी आहे। साधारणपणे 2023 ते 2026 ची ही आकडेवारी आपल्याला म्हणावी लागणार आहे। या अगोदर जर पाहिलं तर महसूल मंत्री आपल्याला राधाकृष्ण विखे पाटील देखील होते, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आता आपल्याला पाहायला मिळतात। या दोघांच्याही कार्यकाळाची आकडेवारी म्हणावी लागणार आहे। कुणबी मराठा किंवा मग मराठा कुणबी समाजाची ही जेवढी प्रमाणपत्र आहे ती महसूल विभागानं वितरित केल्याची माहिती देखील त्याच्याकडनं देण्यात आली आहे। साधारणपणे बीड असेल, अहिल्यानगर असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, पुणे, सातारा, सोलापूर अशी ही जिल्हे आहेत ज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणपत्र ही आपल्याला ओबीसी प्रमाणपत्र प्रमाणपत्र जी आहे ती देण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडनं देण्यात आली। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।